नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुपुष्पामृत योगावर महिलांनी स्वामींची सेवा करून भाग्य बदललं. जीवनात कितीही अडचणी असल्या तरी, घरात तणाव असला तरी, पैशांची कमतरता असली तरी, एक दिवस असा येतो जो तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. तो दिवस म्हणजे गुरुपुष्पामृत योग. आणि या दिवशी जर महिलांनी श्रद्धेने स्वामींची सेवा केली तर स्वामी स्वतः त्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणतात. मंदिरातील घंटा, स्वामींचा फोटो, महिला दिवा लावताना, फुलांची पूजा, सूर्यदेवांचे दृश्य. गुरुपुष्पामृत योग हा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग मानला जातो. या दिवशी केलेली सेवा, साधी पूजा, एक नामजप किंवा स्वामींच्या चरणी अर्पण केलेले एक फूल सुद्धा अनेक पटीने फळ देतं. विशेषतः महिलांसाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो. आणि कारण स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि जेव्हा लक्ष्मी भक्ती करते तेव्हा घरात कृपेचा वर्षाव सुरू होतो. चिंतेत बसलेली महिला, घरातील तणाव, नंतर स्वामींची पूजा करताना शांत चेहरा. एका महिलेचं आयुष्य सतत अडचणीने भरलेलं होतं. घरात भांडणं, पैशांची कमतरता, मनाला शांती नव्हती. पण एका गुरुपुष्पामृत योगाला तिने श्रद्धेने स्वामींची सेवा सुरू केली. दर गुरुवारी दिवा लावताना नामजप सुरू केला आणि मनापासून प्रार्थना केली. काही दिवसांनी चमत्कार घडायला सुरुवात झाली. घरातील वातावरण बदललं, अडकलेली कामे पूर्ण झाली, पैशांची कमतरता दूर झाली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा दिसू लागला. मनाला एकदम शांतता आली. महिलांनी कोणती सेवा करावी? हळदी, कुंकू, दिवा, अगरबत्ती, नामजप, माळ, स्वामींच्या फोटोसमोर बसलेली महिला. हे सगळं तुम्ही अगोदरच तयार करा. या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावं, घर स्वच्छ करावं, अंघोळ स्वच्छ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. नंतर स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा आणि कमीत कमी 108 वेळा जप करावा. तो जप म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. फक्त हा मंत्र श्रद्धेने म्हणा. स्वामी तुमच्या प्रत्येक अडचणी ऐकतात. या सेवेमुळे तुमच्यामध्ये काय बदल होतो. तुमच्या घरातील कुटुंब आनंदी होतो. पैशांची घरात वाढ होते. त्या घरात सतत महिला खुश राहते, नेहमी हसत राहते. घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. गुरुपुष्पामृत योगावर केलेली सेवा घरातील नकारात्मकता कमी करते, मानसिक तणाव दूर होतो, घरात सुख, शांती निर्माण होते. अनेक महिलांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळाला, तर काहींची अडकलेली कामे पूर्ण झाली. कारण स्वामींवर श्रद्धा ठेवणाऱ्या ना स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत. ते नेहमी त्यांच्या सोबत असतात. स्वामींचा छोटासा अनुभव. एका महिलेने मनापासून स्वामींना प्रार्थना केली, स्वामी, आता माझ्याकडे कोणताच मार्ग उरलेला नाही. आणि त्या गुरुपुष्पामृत योगाच्या रात्री तिला स्वप्नात स्वामी दिसले. फक्त एकच शब्द बोलले, घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि काही दिवसात आयुष्य बदलायला सुरुवात झाली. तिच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. तिच्या घरात पैसा येऊ लागला. तिच्या घरातील लोक आनंदी राहू लागले आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाला खूप शांतता मिळाली. जे मन इतक्या दिवस अस्तव्यस्त होतं, काही सुचत नव्हतं, मार्ग सापडत नव्हते, ते त्या दिवसापासून घडायला चालू झाले. सेवा करताना मन शांत ठेवा. कोणाबद्दल वाईट विचार करू नका. स्वामींकडे काही मागण्याआधी त्यांचे आभार माना. कारण खरी भक्ती ही मागण्यात नसते, तर विश्वासात असते. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वामींची आरती करता, त्यांचा जप करता, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करतात, तेव्हा स्वामी समर्थ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. हे करताना फक्त तुमच्या मनातील अहंकार बाजूला ठेवा, विश्वास अटळ ठेवा. मग बघा, स्वामी समर्थ तुमच्या सोबत उभे राहतात. जर तुम्हालाही जीवनात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल, तर या गुरुपुष्पामृत योगावर श्रद्धेने स्वामींची सेवा जरूर सुरू करा. कदाचित हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवेल. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याची माहिती आवडली असेल, तर तुम्ही पण ही सेवा नक्की करा. कारण स्वामी समर्थ भक्तांच्या नेहमी सोबत असतात आणि नेहमी सोबत राहतील. म्हणूनच तुमचा जर स्वामीवर विश्वास असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.